15 ऑगस्ट दिवशी घराची जबाबदारी आणि मुलांची लगबग यातून महिलांना कधीही स्वातंत्र्य दिन साजरा करायला मिळतच नाही. पण एटी फाउंडेशनच्या महिलांनी आज दुसऱ्या दिवशी एकत्रित येत आपला भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला. भारत माता की जय. परेड सावधान, परेड विश्राम. ज्योती मॅम म्हणजे माझी मुलगीच वाटते मला. एवढं तिला बघितलं की आनंद होते की नाही. आणि मी हे दुःख विसरून गेले. 2 महिने माझं ते दुःख मोठं झालं ते मी विसरून गेले त्याच्यामुळे. आणि हे सगळे मला छान भेटले. परेड एक साथ कदम ताल शुरू कर. 1 2 1 2 परेड मार्च पास सुरू कर. मध्ये जे असताना करत होतो ते आता करायचा चान्स हा आम्हाला एटी फाउंडेशन म्हणून मिळाला आहे. खूप आनंद वाटत आहे. आम्ही शाळेच्या दिवसात गेल्यासारखा. 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1. ज्योती मॅडमकडे आलो मी. 2 महिने झाले घेऊन. मला ना खूप छान वाटत आहे. 15 ऑगस्ट किती वर्षांनी साजरा केलास ग तू? हो, किती वर्षांनी? खूप वर्षांनी. मी पडले ना, म्हटलं मी तू गेलीच नव्हती. हां मग काल गेलेली मी. हां हां. पहिलं 15 ऑगस्ट. आज आपण 15 ऑगस्ट काल झालाय, पण आज आपण हा सेलिब्रेशन करत आहोत. आणि ह्या सेलिब्रेशन मध्ये इतका आनंद होत आहे की सगळ्या बायका इतक्या आनंदाने हे करतायत. ज्यांना जे काही जमलं नाही ते सगळं जमत आहे. आणि शाळेत राहत होतो तसं सगळं शाळेचं जीवन परत जग. झाले 5 आणि 6 नंबर. असं तुम्ही या साईडला तोंड करा, तुम्ही इकडे तोंड करा. आता 60व्या वर्षी 40 वर्ष पाठीमागं गेलो आणि आज इतकं आम्ही एन्जॉय केलो. म्हणजे आम्ही आता हायस्कूलला असल्यासारखं आम्ही म्हणजे हसत खेळत डान्स वगैरे सगळे ॲक्टिव्हिटीज होतात. त्यामुळे आमची लहानपणी जी हाऊस पूर्ण झाली नाही ती आमच्या 60व्या वर्षी हाऊस पूर्ण होत आहे. त्यामुळे इतकं आम्ही प्रफुल्लित आहोत, इतकं आनंदित आहोत. 2 दिवस मी म्हणजे दिवसभर माझे काम असताना सुद्धा मी काल प्रॅक्टिसला आले. माझे केंद्रात नैवेद्य होता तरीसुद्धा मी प्रॅक्टिस चुकून पहाटेपासून लवकर करून मी आले. का तर मला इथं ओढ होती, मी सुद्धा डान्स म्हणजे करणार. आणि जनगर्जना छान असते हो लता मॅडम. छान होतं तुमचं सगळं शूटिंग. हे सगळं शूटिंग आवडते. हां छान करता तुम्ही. पहिल्यांदा मी पण बोलावं लागले तुमच्या जनगर्जना. म्हणजे मी पण पहिल्यांदा बोलावं लागलं. बाहेर जाऊन बोललं नाही काही जनगर्जना. ह्यांच्या मोबाईलवर येते तुमच्या. माझा मिस्टरचा बघत असते. शरीरचं सगळं काय पाहिजे सगळं घेतात. खुशी आणि योगा सगळं खुशी वाटते. सगळं येऊन येतं सगळं. आम्ही लहान ते वयस्करांना लहान ह्याच्यात जातं की नाही. आम्ही आता असं जायला लागलं. होय ना. आम्हाला जगवलं, जगाला शिकवलं. एवढ्या पहिल्या अगोदर आम्ही यायला पाहिजे. घरामध्ये जगता येत नाही ते आम्ही इथं येऊन आमचं बालपण जगतोय.
बोलते. तू काय करतेस? मी 10वीला आहे आता. कुठल्या शाळेत? विवेकानंद. मी पण विवेकानंद. चांगलं वाटते तुम्हाला भेटून. होय. काय आवडतंय माझ्या व्हिडिओ? तुम्ही स्ट्रॉंग आहे सा. थँक्यू. केलेला मार्चिंग कधी नाही जमलं. त्यामध्ये करायला असं वाटलं नव्हतं, पण इतका आनंद झाला की खूप छान वाटलं आणि परत लहान झाल्यासारखं वाटलं. संसार सांभाळून परत तुमच्यासाठी थोडासा वेळ तुम्ही स्वतःसाठी काढावं, कारण आयुष्य खूप थोडंसं आहे आणि त्याच्यात तुम्ही भरपूर काही जगा, एवढंच सांगायचं. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज. वंदे मातरम.